नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तेजस्वी मराठी स्टोरी या चॅनलवरती. बायको गेली मित्राला भेटायला. राहुल आणि स्वातीचे लग्न होऊन 5 वर्ष झाली होती. दोघांचं आयुष्य आनंदात चाललं होतं. पण राहुल एका कंपनीत नोकरी करत होता, तर स्वाती घर सांभाळत होती. राहुलचा लहानपणापासूनचा जिवलग मित्र होता अमोल. राहुलला अमोलवर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास होता. त्यामुळे अमोलचं त्याच्या घरी सतत येणं जाणं होतं. एक दिवस राहुल ऑफिसमधून लवकर घरी आला. स्वाती घरी नव्हती. तिने फोन उचलला नाही. थोड्या वेळाने राहुलला बाजारात स्वाती आणि अमोल एकत्र बोलताना दिसले. दोघेही काहीतरी गंभीर चर्चा करत होते. राहुलला पाहताच ते दोघे वेगवेगळ्या दिशेने निघून गेले. राहुलच्या मनात शंकेचं वादळ उठलं. माझी बायको माझ्या मित्राला का भेटते? तो काही बोलला नाही, पण मनातून अस्वस्थ झाला. पुढचे काही दिवस त्याने दोघांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. कधी फोनवर कुजबूज, कधी अचानक बाहेर जाणं, कधी अमोलचं वारंवार येणं. प्रत्येक गोष्ट राहुलला संशयास्पद वाटू लागली. एका दिवशी राहुलने ठरवलं की सत्य जाणूनच घ्यायचं. तो स्वातीच्या मागे गेला. स्वाती एका कॅफेमध्ये गेली. काही मिनिटांनी अमोल तिथे आला. दोघे शांतपणे बसून बोलत होते. राहुल बाहेरून त्यांचं निरीक्षण करत होता. त्याच्या मनात राग, दुःख आणि भीती सगळंच एकत्र होतं. अचानक अमोलने स्वातीला एक लिफाफा दिला. राहुलचा संयम सुटला. तो आत गेला आणि मोठ्याने ओरडला, हे काय चाललंय? माझे पाठीमागे भेटीगाठी? स्वाती घाबरली. अमोल शांत होता. स्वाती म्हणाली, राहुल, आधी पूर्ण गोष्ट ऐक. राहुल काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तेवढ्यात अमोलने लिफाफा राहुलच्या हातात दिला. राहुलने तो उघडला. आत घराचे कागद, बँकेचे कागद आणि एका नवीन दुकानाचा नकाशा होता. राहुल काहीच समजू शकला नाही. स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. तुझं स्वतःचा व्यवसायाचं स्वप्न होतं ना, तू पैशांअभावी ते सोडलंस. मी आणि अमोल गेल्या 6 महिन्यापासून तुझ्यासाठी सरप्राईज तयार करत होतो. माझे दागिने विकले, अमोलने स्वतःशी पैसे लावले आणि बँकेतून कर्जाची प्रक्रिया पूर्ण केली. राहुल स्तब्ध झाला. त्याला स्वतःच्या संशयाची लाज वाटू लागली. अमोल म्हणाला, खरा मित्र तोच जो मित्राचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच सुख बाजूला ठेवतो. राहुलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने स्वातीची माफी मागितली. स्वाती हसत म्हणाली, विश्वास तुटायला एक क्षण पुरतो, पण तो टिकवायला आयुष्य लागतं. काही महिन्यांनी राहुलचं दुकान सुरू झालं. व्यवसाय चांगला चालू लागला. तिघांनी मिळून नवीन सुरुवात केली. त्या दिवसानंतर राहुलने एक गोष्ट कायमची लक्षात ठेवली. प्रत्येक दिसणारी गोष्ट खरी असतेच असं नाही. संशय नातं तोडतो, पण विश्वास नातं आयुष्यभर जपून ठेवतो. मित्रांनो, ही गोष्ट कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. अशा नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही गोष्ट आवडली असेल तर एक लाईक करून जावा. धन्यवाद.